स्वामीजी, सुरुवातीला तुमचं नाव सांगा, तुम्ही काय काम करता आणि आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात तुम्ही फॉर्म भरलेला आहे, काय नेमकं कारण आहे, सविस्तर माहिती सांगा. मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी 42 लोकसभा मतदारसंघ सोलापूर इथून आज नामांकन केलेलं आहे. सोलापूरचे उद्योगधंदे वाढवण्याचे एक मेन माझा उद्देश आहे. त्याप्रमाणे त्या उद्देशाने इथं मी नामांकन केलेलं आहे. ते नामांकनची प्रोसेस आज महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे, 3ऱ्या टप्प्याची. आज 12 तारीख मी आज नामांकन केलेलं आहे सोलापूरमध्ये. नागपूर साठी देखील तुम्ही पहिलाच अर्ज केला होता आणि इथं सोलापूरमध्ये देखील पहिलाच अर्ज तुम्ही केलेला आहे. काय नेमकं त्यांना 2-2 जागेवर लढणार आहात का? पत्रकारांना धन्यवाद करावं काय म्हटलं तरी तिकडे सगळं बातमी आपण करत आलो. नागपूरमधून तिथं केलेलं आहे, पण मी इथं सोलापूरमधून लढणार आहे. तिथं आपले नितीन गडकरी सर आहेत, मी फक्त तिथं त्यांना तिथं भेटलो होतो, पण मी कॉन्टेस्ट तिथं सोलापूरमधूनच करणार आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरींनी काय आपल्याला विनंती केली का की आपण माघारी घ्यावं किंवा काय फटका बसतो? नाही, ते सगळं आम्ही चर्चा करून इथं सोलापूरला आलेला आहे. सोलापूरमध्ये मला करायला सगळे सांगितले तर मी करायला लागलो. नागपूरमधून माघार घेतली का मग आपण? हा, नागपूरमध्ये माघार घेतली. अर्ज पण काढला माघार? हो हो हो. भाजपकडून तुम्हाला तिकीट मिळालं असं तुम्ही म्हणत होता शेवटच्या घटकापर्यंत, पण तुम्हाला मिळालं नाही, काय कारण आहे? नाही, आतापर्यंत अजून पण मला संधी आहे. अजून 19 तारखेच्या 3 वाजेपर्यंत अजून संधी आहे. अजून पण मला आशा आहे अजून संधी भेटेल मला. काय म्हटलं तरी ऑलरेडी एक माणसाला एकच हुद्दा पाहिजे. आमदार, खासदार, मंत्री सगळे एकटाच होतं म्हटलं तरी ते बरं नाही आहे ना. सगळं आम्ही पण सामान्य माणसं खासदार व्हावं हे एक इच्छा आहे आपली. काय मुद्दे घेऊन आपण सोलापूर लोकसभेच्या रिंगणात उतरलाय आता? मेन मुद्दा इथं मी कंपनी आणायचं, उद्योगधंदे वाढवायचं, कॉर्पोरेट सेक्शन मी बघणार आहे, SEZचे वाढवायचं, लँड घेऊन सगळे डेव्हलपमेंट करायचं आहे. हे उद्देश माझा आहे, उद्योगधंदे वाढवण्याचे. पाण्याची खूप अडचण सध्या सोलापूरमध्ये. पाण्याचं हे एक नॉर्मल प्रोसेस आहे. हे कोयना पाणी आहे, भीमा नदी आपल्या जवळ आहे. हे बारके काम आहेत. पाणी आणायचं म्हटलं तरी मोठं काम नाही आहे. हे सोडून उद्योगधंदे वाढवण्याचं, लोकांना नोकरी, मुलं मुली शिकून बसलेले आहेत, त्यांना जास्त उद्योग इथं सोलापूरमध्ये भेटासाठी हे प्रयत्न करावं लागतं. पण ते उद्योगधंदे आपण वाढवलं की त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं येतं, त्याच्यासोबत पाणी वीज सगळं घेऊन जाईल. मागच्या वेळेस तुम्ही फॉर्म भरताना जे ऍफिडेव्हिट सादर केलं होतं त्यावेळेस तुम्ही उत्पन्न जे तुमचं 6 रुपयाचं दाखवलं होतं, यावेळेस जे ऍफिडेव्हिट सादर केलं तर तुमचं